लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण जे मनात विचार करतो ते आपल्या आयुष्यात खरे होतात आणि हे अगदी सायंटिफिक आहे. मला ग्रोथ हवी होती आणि मी होते कम्फर्ट झोनमध्ये. म्हणजे चाललंय ना सगळं नीट, मग मला म्हणजे पैसे मिळत आहेत ना, माझं घर आहे, सगळं आहे, जेवायला मिळतंय बाकी, मग मी त्या कम्फर्ट झोनमध्ये बसले होते. तर हे 7 चक्राचं मेडिटेशन मी करायला लागले होते 6-7 वर्षापूर्वी. सो ते मी इतकं रेग्युलर केलं 6 महिने कंटिन्युअसली चक्रा मेडिटेशन केलं आणि त्यामुळे माझा बीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे मला स्ट्रेस येणं बंद झालं. ती प्रार्थना बेसिकली स्वामी समर्थांकडे अर्जव करते की माझ्या ज्या काही चुका झालेल्या असतील, कर्मानी असो किंवा सत्कर्मानी किंवा वाईट कर्मानी, त्या सगळ्या तुम्ही त्याचं प्रायश्चित्त माझ्याकडनं भोगून घ्या आणि मग मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा. पण त्या प्रेयरमध्ये एक असा एक फिलिंग येतो की ती प्रेयर समजा परत परत केली तर त्याच्याने बरेच निगेटिव्ह ब्लॉक्स कार्मिक याच्याने आलेले असतात तर ते कदाचित दूर होतील आणि त्याच्याने सुद्धा आयुष्य सुखकर होऊ शकतं. मला असा प्रश्न विचारायचा आहे की या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जर्नीमध्ये अशी कुठली प्रेयर आहे का की ज्याच्याने अशी निगेटिव्हिटी दूर होऊ शकते आणि लोकांचं आयुष्य बदलू शकतो? हो, नक्कीच. आणि जे मी नेहमीच सांगते परत की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आता हे झालं अध्यात्माशी रिलेटेड मंत्र झाला किंवा श्लोक झाला, तुम्ही जे प्रार्थना झाली तर ते तर वर्क करतच, पण त्याच्याही पेक्षा फास्ट वर्क करणारी अशी होपोनोपोनो नावाची टेक्निक आहे जी मी प्रत्येकाला शिकवते माझ्या कोर्समध्ये सुद्धा. मी पैसे भरले होते फ्लॅटसाठी, 10 वर्षांनी ते पैसे वापस आले 10 दिवसाच्या सेशनमध्ये. त्याच ह्याच्यामध्ये त्या ग्रॅटिट्यूड वॉकमध्ये मला एक सुंदर कल्पना सुचली मनामध्ये आणि काही प्रमाणात ती आता सुरू पण झाली खरी व्हायला, की असं काहीतरी माझ्याकडनं व्हायला पाहिजे की माझ्या एनर्जीत आल्यावर लोक बरी झाली पाहिजेत. श्री म्हणाले की हमारे तो मन में आने की बात है. येस, मन में आता है और वो हो जाता है. आता समजा मी एक मीटिंग केली आहे आणि ती सक्सेसफुल नाही झाली असं मला वाटतंय, त्याचे टाइम फॉर डबल हॅपीनेस जो होना था वो हो गया, जाऊ दे आता मला पुढे जायचंय ह्याच्यातनं, असं जर म्हटलं तर ऍक्च्युली जर तो माणूस नाही म्हणला असेल काही प्रपोजलला, तोच माणूस थोड्या वेळाने फोन करून हो म्हणतो. डोळे मिटून पैशाचा पाऊस पडतोय असं बघायचं. तुमच्या अकाउंटमध्ये सारखे पैसे जमा होत आहेत, आकडे बदलत आहेत आणि ते वाढत आहेत आणि लाखाच्या पटीत त्याच्या पुढे जात आहेत असं पाहायचं. कंटिन्युअस मोबाईलवर नोटिफिकेशन्स येत आहेत की दिस अमाऊंट क्रेडिटेड. की तो जेव्हा मागचा माणूस पुढे आला आणि खिडकीपाशी त्यांनी विचारलं की अरे माझे पैसे किती, तर त्याला अचानक आनंद असा झाला की अरे आपले पैसे त्यांनी देऊन टाकले होते. आणि मग त्या एक्सपेरिमेंटला नाव दिलं गेलं पे इट फॉरवर्ड. तुम्हाला जे पाहिजे आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते लिहून काढायला सुरुवात करायची आहे. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. मन में आने की देर है हे तुम्ही ऐकलंच असेल. एखादी गोष्ट मनात आली की ती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहतच नाही हे तुम्हाला माहितीच असेल. इंग्लिशमध्ये ह्याच धरणीवर एक पुस्तक देखील आहे, आस्क अँड इट्स गिवन असं म्हणतात. पण मग आपण त्या युनिव्हर्सला विचारायला कमी पडतो का? कदाचित हाच विषय घेऊन आज आम्ही इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये माधुरी बोंद्रे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. आजचा विषय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट कशा करू शकाल, याच्या मागचं सायन्स काय, कसं हे काम करतं, हा जादूटोना तर नाही ना, या सगळ्याच गोष्टींवर आज आम्ही चर्चा करणार आहोत. माधुरी, वेलकम टू इनोटॉक्स. येस, थँक्यू सो मच. तुम्ही जे आत्ता खूप छान सांगितलं त्यासाठी सुद्धा. हा पॉडकास्ट तू मॅनिफेस्ट केलास का? हो, सगळेच मी करते आता, कारण बॅक टू बॅक मला माझे पॉडकास्ट चालू आहेत असं मी सिम्पल लिहून ठेवलं आहे, विचार करते आहे. सो येस, एव्हरीथिंग आय एम मॅनिफेस्टिंग ओनली. आपण जेव्हा बोलत होतो ना पॉडकास्टच्या आधी आणि जेव्हा मी हा टॉपिक रिसर्च करत होतो तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हे नव्यानेच ऐकलं. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये खूप असा जादूटोण्याचा भास आला. म्हणजे हे कसं काय होत असेल असं खूप मनामध्ये येत होतं.
तर इनोटॉक्सच्या दर्शकांसाठी सांगतेस का की हे नेमकं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, हे सायंटिफिक आहे का? हो, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण जे मनात विचार करतो ते आपल्या आयुष्यात खरे होतात. आणि हे अगदी सायंटिफिक आहे. वाटते जादूच, खरंच जादूच वाटण्यासारखं आहे. कारण मला जेव्हा आधी व्हायचं, मला हे कळत नव्हतं, जेव्हा त्याच्या मागचं सायन्स कळत नव्हतं, तेव्हा असं वाटायचं की अरे मी हा विचार केला, हे झालं, खरंच असं होतं का, अशा विचारांमध्ये असायचे मी. पण देन एक दिवशी मला त्याचे व्हिडिओ दिसायला लागले, कळायला लागलं, पुस्तकं मिळायला लागली त्याच्याबद्दलची वाचायला, की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंगने होतं. म्हणजे काय तर आपला राईट ब्रेन जो आहे तो खूप असा आर्टिस्टिक असतो. तुम्ही जे काही त्याच्यामध्ये ठेवाल विचार कोणताही प्रकारचा, तो खरा होतोच, 100% होतो. आता तिथपर्यंत आपल्याला काय पाहिजे ते नेऊन ठेवायची जबाबदारी आपली असते. आणि ते रिपीट केल्याने जाते आणि कॉन्शियसली रिपीट केल्याने जाते. आणि आपली गल्लत इथेच होते की आपण कॉन्शियसली बऱ्याच गोष्टी करतच नाही. किंवा जसं स्वतःशी बोलणे हा विषय खूप मोठा आहे आणि लोक कंटिन्युअसली आपण मनातल्या मनात इतकी स्वतःशी बडबड करत असतो, पण काय करत असतो काही लक्षातही राहणार नाही, इतकी जास्त असते. 70,000 सायंटिफिकली म्हणायचं झालं तर विचार असतात ते. तर ते इतके जास्त असतात की आत्ता एका छोट्या विषयावरनं आपण एकदम पास्टमधल्या कुठेतरी काहीतरी झालं होतं ह्या विचारांपर्यंत इतकं फास्ट मन धावतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे हवं आहे ते आपण विसरूनही जातो, इतकं फास्ट चालू असतं मनामध्ये. सो जेव्हा आपण स्वतःच्या आतमध्ये जायला लागतो, म्हणजेच वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करून, मेडिटेशन एक त्यातलीच प्रॅक्टिस आहे, तर अशा काही प्रकारच्या प्रॅक्टिसेसमधनं आपण स्वतःला कनेक्ट व्हायला लागतो, स्वतःशी थॉटफुली बोलायला लागतो, ऐकायची कपॅसिटी वाढते. तेव्हा आपल्याला असं समजतं आपण जे विचार करतोय तेच खरे होत आहेत. पण मनामध्ये येईल ते खरंच मिळेल का? कारण की एक एक्झाम्पल मला आठवत आहे की आपल्या महाराष्ट्रीयन हाऊसहोल्डमध्ये आई वडिलांनी लहानपणी एवढंच सांगितलेलं असतं की हे बघ, वाटेल ते मागू नको, प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते बरं का. पण मग असाही एक प्रश्न येतोय की आपण आत्तापर्यंत जगलेलं आयुष्य हे आपण अनकॉन्शियसली मॅनिफेस्टच करत चाललोय का? मग ते करिअर असो, एखाद्या हेल्थची व्याधी असो, पैसा असो, किंवा काही पण असो जे आपल्याला आयुष्यात हवंय ते आपण अनकॉन्शियसली मॅनिफेस्ट करतोय का? अनकॉन्शियसली मॅनिफेस्ट होत असतंच, पण हवं तसं नसतं होत. जे व्हायचं ते होत असतं. म्हणजे तुमच्या विचार जे चालू असतील ना त्याप्रमाणे होत असतं. म्हणजे काही वेळा ना आपण असं म्हणतो की मला जॉब हवाय, पण जॉब मिळतच नाहीये रियालिटीमध्ये. म्हणजे विचारांमध्ये कुठेतरी गल्लत आहे. वर म्हणतोय जॉब हवाय आणि बॅक ऑफ द माइंड वेगळेच विचार चालू आहेत. म्हणजे सबकॉन्शियसली तुम्ही काहीतरी वेगळं रिपीट करताय आणि समोर तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न करताय, पण कुठेतरी माइंड ब्लॉक आहे. म्हणजे मनामध्ये कुठच्या तरी विचार अडकला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पुढेच जाता येत नाही त्याच्यातनं. आणि त्यामुळे ही गोष्ट नाही होत असं होऊन जातं. म्हणजे मॅनिफेस्ट म्हणणं किंवा विचार केलाय तो न होणं हे त्याच्यामुळेच, त्याच्या मागे बरीचशी कारणं असतात. मलाही आधी असं वाटायचं 12वीपर्यंत किंवा 12वी नंतरही की मी जे विचार केलंय ते मला सगळ्यात शेवटीच मिळतं किंवा मला उशिराच मिळतं किंवा मला मिळतच नाही, असा माझाही आधी विचार असायचा. पण एक्झॅक्टली अपोजिट मी आता आहे की मी जी मनापासून भावनांनी विचार करते, जो कंटा प्रत्येक गोष्ट नाही करू शकत किंवा करतही नाही, आपण कंटाळाही करतो, कारण माणसाची वृत्तीच आहे ती प्रोक्रास्टिनेट करणं, आत्ता राहू दे नंतर करणं, नंतर करते म्हणणं, किंवा एखाद्या गोष्टीत आपल्याला एफर्ट्स घ्यायचेच नसतात तेव्हा आपण नाही करत तेवढा विचार. पण एखादी गोष्ट मनापासून हवी आहे तर मात्र माझंही असं होतं की मी मनापासून त्याच्या फिलिंग्स पण आणते, मनापासून त्याचा विचारही करते आणि मग मात्र मी ते सोडूनही देते. सोडून देणं म्हणजे काय, मनातून काढून टाकणं नव्हे. आय गेट रेस्ट अश्युअर्ड की ती होणारच आहे माझ्या आयुष्यामध्ये, अशी अश्युरिटी मी स्वतःला आणून घेते. म्हणजे काय, एखाद्या हॉटेलमध्ये आपण बसलोय, एखादी डिश आपण मागवली आहे, ती येणार
ही आपल्याला जी ॲश्युरिटी असते त्या सिच्युएशनमध्ये बसणं ह्याला सरेंडर असं म्हणतो. म्हणजे सोडून देणं. ते आपण एका ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये फिक्स झालेलं असतं की हो ते मिळणार आहे मला. अशी सिच्युएशन आता माझी झाली आहे. ऑफकोर्स त्याच्या मागे बरीच प्रॅक्टिस आहे, पण हे अशा प्रोसेसमधनं गेल्यावर ते होतं सहज. हॉटेलच्या एक्झाम्पलवर एक आठवलं की लहानपणी जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये जायचो किंवा आपल्या मराठी हाऊसहोल्डमध्ये कदाचित ते होतं आधी, आणि त्यावेळेचा काळ पण कदाचित वेगळा होता. हॉटेलमध्ये गेलं की मेनू कार्ड बघायचं आणि मेनू कार्ड बघितलं की आधी उजव्या बाजूला बघायचं आणि मग उजव्या बाजूची प्राइस बघितली की ती समजा खूप जास्ती असेल तर ती नको बाबा, मग कोणीतरी म्हणणार आपल्याला, आई म्हणणार, वडील म्हणणार, ही नका घेऊ, आपण दुसरी डिश घेऊयात. पण अशा थॉट्सनी तुझे मगाशी फिलिंगचं म्हणलीस, तर अशा प्रत्येक थॉटनी जो लिमिटिंग असतो, जो अनलिमिटेड नाहीये हे दर्शवतो, त्याच्याने एक प्रकारचा बिलीफ आपण आपल्या सबकॉन्शियस मध्ये स्टोअर करत असतो का? हो. आणि काही अजून एक्झाम्पल? येस, आपण ह्याच्याचमुळे तर अडकलेलो असतो. म्हणजे अबंडन्स का नाही आहे जगामध्ये, किंवा सगळे लोक श्रीमंत का नाही आहेत, किंवा सगळ्यांकडे हवे तेवढे पैसे का येत नाहीत, अशाच प्रकारचा कुठचा तरी ब्लॉक आपल्या मनात अडकलेला राहतो. म्हणजे काय तर अकाउंटमधले पैसे संपले तर काय, ह्याच्या मागचं रिझन काय माहिती आहे का? आपली ना समोर येईल ते काम करायची तयारी, किंवा पॅशनेटली जे मी करतोय ते मी पॅशनेटली करणार. मग मला समोरून जे काही सर्कमस्टन्सेस येतील, समोरून जसे कसे माणसं भेटतील ते कसे भेटू देत, मला जर मिळवायचं तर मी ते पुढे जाणार त्याच्यामध्ये. हा भाव आणि इगो ठेवून केलेली कामं, या दोन गोष्टींमध्ये फरक पडतो. आणि त्या ह्याच्यामध्ये ते ब्लॉक्स निर्माण होतात आपल्या मनामध्ये की बाजूची प्राइस बघणं. आता आयुष्यभराची सवय झाली की लोक तशीच करतात, आणि भरपूरशी लोक रादर अशाच याच्यामध्ये जगतात की माझ्याकडे एवढंच आहे तर मला एवढंच खाल्लं पाहिजे, अंथरूण पाहून पाय पसरावे, हा जो विषय आहे ना तो त्याच्यामध्ये येतो. पण मी माझ्या लहानपणापासूनच कधी हे नाही, माझ्यामध्ये प्रोबॅबली अबंडन्स आहे लहानपणापासून, माझ्या वडिलांमध्ये पण होता. त्यांनी आम्हाला कधीच नाही असं म्हटलं नाही, किंवा कधीच कोणती गोष्ट मी हवी आहे म्हटल्यावर मला मिळाली नाही असं पण झालं नाही. हां, मी काय करोडोच्या गोष्टी मागितल्या असं पण झालं नाही, पण आम्ही आनंदी होतो कायम. एक निसर्गाची एनर्जी होती, निसर्गात राहत होते, तेही आहे. सूर्यप्रकाश तोही एक असतो, म्हणजे हे जगतानाच्या गोष्टी आहेत. आणि आनंदी हसतमुख जगणं हेही त्याच्याबरोबर शिकवलं होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर आनंदी जगणे. तुम्ही आनंदी जगायला लागलात की तुम्ही जे विचार करता ते तुम्हाला मिळतातच. आणि हसतमुख राहणं, चेहऱ्यावर सतत टेन्शन घेऊन बसलो, म्हणजे असे टेन्शन असलेले चेहरे भरपूर असतात आणि हसायलाच येत नाही, असं मी खूप ठिकाणी बघते. पण त्याच्यामुळे काय होतं, केमिकल्स रिलीज असतात ना आतले, ते वेगळ्या प्रकारचे होतात आणि त्यामुळे रिॲक्शन वेगळ्या होतात आणि रियालिटी वेगळी होते. हे सायन्स आहे त्याच्या मागचं. जेव्हा हसतो तेव्हा डोपामिन क्रिएट होतं. त्याच्यामुळे एक्साइटमेंट जी म्हणतो ना, एक्साइटमेंट आणली तरी हसायला येतं. एक्साइटमेंट असली कोणती गोष्ट मिळवण्याची तरी सुद्धा आपल्याला ती गोष्ट मिळवल्याचे फिलिंग येऊन जातं. आता कारचं म्हणलं ना समजा, तर आपल्याला एक्साइटमेंट असू शकते. हां, प्रत्येकाला कार हवी असते. सो समजा आता बेसिक कार आहे, मर्सिडीजच हवी आहे. ती एक्साइटमेंट की मी त्या कारमध्ये बसली आणि मी ती चालवते, ती लक्झुरियस कार मी फील करते, ही जर एक्साइटमेंट ऑलरेडी आली तर ती तुम्हाला मिळायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणजे पैसे जरी नसले तरी ते त्या वेळेला अवेलेबल होतात कुठूनही. म्हणजे कुठूनही याचा अर्थ काय, काही प्रमाणात लोन तर आहेच विषय त्याच्यासाठी, जर तुमची तेवढी हे नसेल. पण तुमचा जॉब बदलणं म्हणा, अचानकपणे गोष्टी बदलायला लागतात आयुष्यातल्या, जेव्हा तुम्ही विचार स्वतः मोठे करायला लागता. त्याच्यासाठी विचारही मोठे करण्याची गरज आहे. विचार जसे मोठे तसं तुम्हाला त्या गोष्टी मिळण्याची मार्ग मिळायला सुरुवात होतात, जस्ट स्वतःला सांगून. आता तुझे मगाशी अबंडन्स हा शब्द वापरलास. अबंडन्स म्हणजे जे पाहिजे ते मिळेल याच्यात, बरोबर, ते एस्टॅब्लिश करतो आपण. हो. किंवा युनिव्हर्स मध्ये त्या गोष्टी ऑलरेडी आहेतच आणि त्या फक्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणायच्या. बरोबर. पण मग तो जो अबंडन्सचा उलटा माइंडसेट, ह्या माइंडसेट मध्ये आपण खरं आता चर्चेला सुरुवात करतोय. पण अबंडन्स माइंडसेटचा दुसरा भाग हा फिक्स्ड माइंडसेट किंवा लिमिटेड माइंडसेट असा आहे. बरोबर. किंवा अंतरुण पाहून पाय पसरावे. हो. आणि मग तुझे मगाशी छान गाडीचं एक्झाम्पल घेतलंस. समजा एखादा व्यक्ती मारुती 800 मध्ये
असेल, चालवत असेल आणि त्यांनी समजा विचार केला की मला आज मर्सिडीज हवी आहे, तर तो दरवेळेला बरोबरच असेल असं नाही ना, मग त्याला मिळेल ती मर्सिडीज? बरोबर आहे की नाही हे तुम्हीच ठरवलं ना परत. पण त्यावेळेला पैसे समजा नसतीलच, कारण की तो मारुती 800 मध्ये आहे ना. हो ना. मग मर्सिडीज हो, मग विचार करायला काही देवाने सांगितले नाही नको करू म्हणून. आहे तफावत आहे विचारांमध्ये, मी असं नाही म्हणत. दुसऱ्या मिनिटाला मिळणारे असं नाही म्हणलं मी, पण ती मिळण्याची शक्यता तर वाढते, कारण तुम्ही त्या दृष्टीने काहीतरी पावलं उचलायला सुरुवात करता. जेव्हा मनापासून तुम्हाला वाटते की मला ह्या 800 मधनं मर्सिडीजमध्ये जायचं आहे माझ्या आयुष्यामध्ये, हे जर स्वप्न असेल तर तुम्ही ते काम तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये अजून मी काय करू शकतो पैसे कमवण्यासाठी, हा विचार येतो. बसून काहीच मिळत नाही. तुम्ही म्हणलात हा विचार चुकीचा का असेल? विचार चुकीचा नाही आहे, कारण अबंडन्स ह्या शब्दाचाच अर्थ आहे इन्फायनाईट. अंतराळात बघितलं तेही इन्फायनाईट आहे. तिथून तुम्ही जर माणसात पृथ्वी बघितली, तुम्ही एवढेसे किडे आहात, तर त्यांनी तुम्ही जर 1 करोड रुपये मागितले त्या अंतराळ किंवा एनर्जीसाठी काहीच नाही आहे, डॉट आहे, डॉट सुद्धा नाही, त्याच्याही पेक्षा खाली. सो सगळं जर अबंडन्स आहे, सगळं जर एनर्जीचं आहे, तर का नाही मिळणार? विचार करायची तर गरज आहे ना सगळ्या गोष्टीमध्ये. अगेन त्या गोष्टीसाठी प्रोसेस असते, कधी कधी ते लवकरही मिळून जातं, कधी कधी थोडा वेळ लागू शकतो. पण आता एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर रिअल लाईफमधलं हे हिरोचंच एक्झाम्पल आहे. शाहरुख खान कुठे होता आणि आता कुठे आहे. त्याने स्वतःला कधीच निगेटिव्ह बोलला नाही आहे. त्याने आय एम द किंग ऑफ द वर्ल्ड तो अजूनही म्हणतो आणि तो आहे. पण सगळ्या गोष्टी सेट आहेत त्याच्या आयुष्यामध्ये, त्याला हव्या तशा. आणि त्याला असं विचारलं की बीचवर जाऊन पाणीपुरी खाणं मिस करत नाही का? नाही, मला माझ्या घरात खायला लोक आणून देतात. हाही त्याचा स्वतःचा, तो कोणाला ॲरोगन्स वाटू शकतो, पण तो त्याचा माइंडसेट आहे, मला असंच आवडतं, मला असंच हवं होतं आयुष्यामध्ये, त्याने मिळवलं. हा शाहरुख खानचा पॉईंट तू खूप छान सांगितलास. शाहरुख खानला पाणीपुरी खायची असेल तर तो म्हणतो माझ्या घरी येऊन ती पाणीपुरी मला कोणीतरी देतं. पण आय एम द किंग ऑफ वर्ल्ड किंवा आय एम द किंग ऑफ सिनेमा हे त्यांनी डोक्यामध्ये अगदी पक्क करून घेतलं. मग असं कुठेतरी होत असेल का की तो जो 800 मध्ये जाणारा माणूस किंवा लेटेस्ट मारुती स्विफ्ट मध्ये चालणारा आजचा माणूस किंवा आजची फॅमिली, त्या माणसाला ती गाडी पण त्याच वेळेला पाहिजे असते, मर्सिडीज गाडी पण त्याच वेळेला पाहिजे असते, त्याच्याबरोबर घर पण पाहिजे असतं, त्याच्याबरोबर अजून फॉरेन ट्रिप पण करायची असते आणि अजून 4-5 गोष्टी पण करायच्या असतात. कदाचित हा प्रॉब्लेम असा आहे का की अंतराळात जरी ते अनलिमिटेड असेल तरी नेमकं आता आपल्याला काय हवंय हेच माहित नाही. येस, क्लॅरिटी नाहीये. क्लॅरिटी महत्वाची आहे. म्हणजे 5 गोष्टी प्रत्येकाला, म्हणजे सगळ्यांनाच हव्या असतात. घर हवं, कार हवं, फॉरेन ट्रिप्स हव्या, हे सगळ्यांचे नॉर्मल मटेरियलिस्टिक स्वप्न आहेत म्हणायचं झालं तर. ती गरजेची आहे. हो, आताच्या काळात गरजेची पण आहेत, पण त्याच्याशिवाय जमू शकत नाही का असं काही नाही आहे. सगळी माणसं जगतात जगामध्ये ऑफकोर्स, पण आत्ताच्या काळामध्ये त्याला महत्त्व आहे असं म्हणेन मी. पण मग त्याच्यासाठी काय पैसा लागतो? पैसा लागतोय तर पैसा कमवण्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे ना. मग काहीतरी माइंडसेट, काहीतरी गोष्टी घडल्या आयुष्यात, त्या परत परत मनामध्ये रिपीट करून हा माणूस मला असा बोलला, हे विचार रिपीट करून मनामध्ये ते साठवून ठेवणे हे बऱ्याच लोकांच्या मनात घडतं आणि त्यामुळे तो 800चा 800 मध्येच राहतो, पुढे जात नाही. नाही, पण जी क्लॅरिटी ऑफ थॉट तू आता म्हणलीस की नेमकं आपल्याला काय हवंय, हे कसं बरं प्रत्येकाला फाइंड आउट करता येईल की आत्ताच्या केसमध्ये आजच्या घडीला मला ह्या 1 किंवा 2 गोष्टी हव्या आहेत, करून त्यांचा इंटेन्सिटी ऑफ फोकस तो खूप वाढू शकेल. याच्याबद्दल काही सांगशील का? येस, विचारांची क्लॅरिटी हवी त्या गोष्टीसाठी की तुम्ही किती विचार करताय. तर तेच म्हटलं, दिवसाभरात आपण स्वतःची इतकं जास्त बोलतो ते जास्त निगेटिव्ह असतं. आणि मेजरली स्वतः ऑब्झर्व करून बघा, बघणाऱ्यांनी सुद्धा, की तुम्ही किती पॉझिटिव्ह बोलताय स्वतःशी, तुम्हाला जे हवंय त्याबद्दल तुम्ही किती पॉझिटिव्ह बोलताय. एकीकडे मला कार हवी असं म्हणणार आणि दुसरीकडे ते म्हणणार की मला शक्य आहे का, मी तर आता 800 मध्ये आहे. सो हा पॉइंट तिथे व्हॅलिड आहे. थॉट येतोय आणि त्याला अपोजिंग थॉट पण येतोय. येस, आता क्लॅरिटीवर आपण बोलत होतो. विचारांची क्लॅरिटी असायला हवी. मला काय हवंय या म्हणजे मला आयुष्यात आत्ता काय हवंय ह्याच्यामध्ये आपली लिहून, मे बी पहिली एक गोष्ट आहे की तुम्ही लिहून काढू शकता मला काय काय हवंय आणि त्याचा सिक्वेन्स लावू शकता की मला आत्ता पहिले आधी काय महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही
7 नीड्स असतात आपल्या आयुष्यातल्या. तर त्या नीड्समध्ये आहे चेंज, ग्रोथ. म्हणजे आपल्याला चेंज हवा असतो आपल्या आयुष्यात, ग्रोथ हवी असते, कम्फर्ट पण हवा असतो, इम्पॉर्टन्स पण लोकांनी द्यायला हवं असतं, लव्ह, प्रेम ही भावना असते सगळ्यांना, हवीच असते. त्याच्यानंतर सर्विंग आणि नथिंग, हे 7 चक्रा बेड्स नीड्स आहेत आपल्या, चक्राशी निगडीत आहेत या. पण ह्या 7 नीड्स आहेत आणि ह्या ऑटोमॅटिक काम करत असतात आपल्या आयुष्यामध्ये. आता त्यामध्ये तुम्हाला पहिली कोणती पाहिजे? बऱ्यापैकी लोकांची ग्रोथ असते, पण म्हणजे आता मी माझंच एक्झाम्पल घेते. मी जेव्हा ह्याच्यामध्ये येत होते तेव्हा हे मी केलं होतं. तर माझा सगळ्यात महत्त्वाचा, मला ग्रोथ हवी होती आणि मी होते कम्फर्ट झोनमध्ये. म्हणजे चाललंय ना सगळं नीट, मग मला म्हणजे पैसे मिळत आहेत ना, माझं घर आहे, सगळं आहे, जेवायला मिळतंय, बाकी. मग मी त्या कम्फर्ट झोनमध्ये बसले होते. त्यामुळे ग्रोथ पहिल्या ठिकाणी येत नव्हती. थोडासा कम्फर्ट झोनमध्ये जगण्याचा हे होता. म्हणजे काय, तर मला सकाळी लवकर उठायचं नव्हतं, म्हणून तो कम्फर्ट, म्हणजे मी कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला तयार नव्हते. सो कम्फर्ट हा माझा सगळ्यात पहिला होता त्यावेळी, नीड होती माझी ती सगळ्यात पहिली, आणि ती ऑटोमॅटिक होती. मग मी ती वॉन्टमध्ये चेंज करताना, वॉन्ट म्हणजे काय, तर मला काय हवं आहे, तर त्यामध्ये चेंज करताना मी पहिला ग्रोथ आणला. म्हणजे पहिली मी ग्रोथ लिहिली, कारण मला ॲज अ कोच वाढायचंय, मला जे काही करायचंय त्याच्यामध्ये मला मोठं व्हायचंय. मग तो मी ग्रोथ आणला. त्याच्यानंतर काय, ग्रोथ म्हणलं की चेंज हा येतोच त्याच्यासोबत, म्हणजे बदल. जर ग्रोथ करायची आहे तर माझ्यामध्ये बदल, म्हणजे 5:30ला सकाळी उठणं, सेशन्स घ्यायची म्हणलं तरी, कारण ऑफिस टायमिंगच्या आधी व्हायला हवी, तर वॉट एव्हर, म्हणजे माझ्याप्रमाणे तर मला तसं वाटत होतं, कारण माझी सुरुवात होती. तर जेव्हा मी तो कम्फर्ट झोनमध्ये राहिले होते तोपर्यंत ग्रोथ होत नव्हती. पण जेव्हा मी ती ग्रोथ पहिली लिहिली, चेंज त्याच्यानंतर आणला, त्याच्यानंतर मी लव्ह, म्हणजे आपल्याला प्रेम ही भावना सगळ्यांसाठीच असते, फॅमिली असेल, लोकांनी असेल, कुठूनही असेल, लव्ह हवंच असतं प्रत्येकाला. सो थर्ड वॉज दॅट. त्यानंतर होता मला इम्पॉर्टन्स पण वर होता माझा. मला आधी जेव्हा मी काही नव्हते तेव्हा मला इम्पॉर्टन्स खूप हवा असायचा, कारण मला मानलं पाहिजे सगळ्यांनी, हा एक उगाच डोक्यात हे असलेला होता. पण जेव्हा तो ड्रॉप केला, तो इगो ड्रॉप केला असं म्हणायला हरकत नाही, की ते इम्पॉर्टन्सच पाहिजे, ह्यातून जशी मी बाहेर पडले तसं मला इम्पॉर्टन्स मिळायला लागला. असं मी नेहमीच बघते की ह्या उगाचच्या आहेत आपल्या, म्हणजे इम्पॉर्टन्स दिला पाहिजे कोणीतरी. नाही, तुम्ही तसं केलं जगामध्ये, काहीतरी लोकांना फायदा होईल अशा पद्धतीने, तर लोक आपोआपच इम्पॉर्टन्स द्यायला लागतात. आपल्याला त्याच्या मागे लागायची गरज पडत नाही. आणि जेव्हा ते आपण कॉन्शियसली विचार करतो की मला हे आत्ता ही माझी प्रायोरिटी नाही आहे, हे मी केलं. सो पहिले 4 असतात ना, ते सगळ्यात महत्त्वाचे असतात. सो फॉर कोचिंग सर्व्हिंगवर आणायला लागतं, कारण आधी फ्री कोर्सेस, म्हणजे टिल द टाइम लोकांना ते पटेपर्यंत यू हॅव टू गिव्ह सम टाइम फॉर फ्री. म्हणजे त्यांना समजेपर्यंत तुम्ही थोडंसं फ्री दिलं, रिझल्ट आणले की मग लोकांना त्याची व्हॅल्यू कळायला लागते, की रिझल्ट येत आहेत बाबा. आता माझी सिच्युएशन अशी आहे की मी फक्त सांगते एवढे पैसे आहेत, मला काही करून जॉईन करायचं, तो फोमो निर्माण होतो. आणि त्याचे रिझल्ट असतातही तसे, फोमोचा काही विषय नाही आहे, पण तसं असतं ना, तशी ती निर्माण झाली आता. म्हणजे मला जे माझ्या वॉन्ट्स आहेत, पहिली आहे ग्रोथ, मग चेंज, मग लव्ह, सर्व्हिंग, इम्पॉर्टन्स, नथिंग. बरोबर, हे सगळं माझं इन प्रोसेस म्हणजे व्यवस्थित झालं आहे. तर सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम कुठे असतो, इम्पॉर्टन्स वर असतो, हवा असतो. बऱ्याच लोकांमध्ये इम्पॉर्टन्स किंवा कम्फर्ट हे वर असतात. सर्व्हिंग तर नसतंच जवळजवळ, ते सगळ्यात खाली असतं, 6व्या 7व्या नंबरला असतं. लव्ह अधूनमधून असतं, ग्रोथ आणि चेंज असं असतं. सो मग आपल्याला आता हे जे मी सगळं सांगितलं, मी 2-3दा रिपीट केले, ते तुम्ही लिहून सुद्धा घेतले साथे. तर नीड्स म्हणजे जे आत्ता आपल्या आयुष्यात चालू आहे त्याला नीड्स म्हणतात, आणि आपल्याला नंतर जे पाहिजे आहे त्याला वॉन्ट्स म्हणतात. मग काय करायचं, जे मला हवं होतं ते मी क्रमामध्ये लिहून घेतलं. म्हणजे मला ग्रोथ पहिल्या ठिकाणी हवी होती, चेंज त्याच्यानंतर येतोच, देन लव्ह, देन इम्पॉर्टन्स, देन सर्व्हिंग होतं मला, मग इम्पॉर्टन्स आणि कम्फर्ट, आणि मग नथिंग.
हा सिक्वेन्स मी लिहून घेतला माझ्या डोळ्यासमोर आणि मी सगळीकडे घरामध्ये लावून टाकला. मगाशी तू 7 नीड्स जे म्हणलीस, त्या 7 नीड्स आणि 7 चक्र ऑब्व्हियसली रिलेटेड आहेत. हो हो हो. आणि आपण बोलत असताना त्या 7 चक्रांबाबतीत आणि एका मेडिटेशन बाबतीत देखील तू सांगितलं होतं, हो, जिथे तू तुझा एक हेल्थचा प्रॉब्लेम बरा केला हो होता. हो. तू सांगशील का? हो. तर हे 7 चक्राचं मेडिटेशन मी करायला लागले होते 6-7 वर्षापूर्वी. सो ते मी इतकं रेग्युलर केलं 6 महिने कंटिन्युअसली चक्रा मेडिटेशन केलं आणि त्यामुळे माझा बीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे मला स्ट्रेस येणं बंद झालं. ओके. किंवा मी लोकांचे विचार, लोक जे बोलतात ते इतकं मनावर घ्यायचे, ते मनावर घेणं बंद झालं मी. सो माझ्यामध्ये हा बदल झाला कारण माझी 7 चक्र ऍक्टिव्ह झाली. हो, हे मी ऐकलं होतं. आणि असं म्हणतात की प्रत्येक चक्राला काहीतरी त्याचा रिलेटेड ब्लॉक असतो. हो. आणि आमच्या ह्या पॉडकास्टवरती एक रेकीचा पॉडकास्ट आम्ही केला होता. रादर रेकीबद्दल नाही, पण रेकी त्या शिकलेल्या आहेत, अशा नमिता दापके म्हणून आल्या होत्या. त्यांनी पण चक्राबाबतीत खूप डिटेल सांगितलं होतं आणि ते चक्र क्लिअर झाले की कसं मॅनिफेस्टेशनसाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो असं त्या म्हणल्या होत्या. इनफॅक्ट तिच्या केसमध्ये एक असा ऍक्सिडेंट झाला होता आणि रेकी दिल्यामुळे त्या चक्र लेवलला ती पूर्ण बरी झाली होती त्यामधनं, इतक्या लेवलला की हेल्थ इश्यू निघून गेला. चक्रा मेडिटेशन सीम्स टू बी व्हेरी व्हेरी पॉवरफुल. व्हेरी पॉवरफुल. हे इमॅजिनेशन मध्ये जास्त होतं चक्रा म्हणजे, पण माझं इमॅजिनेशन पण प्रोबॅबली जास्त चांगलं आहे व्हिज्युअलायझेशन म्हणजे. कारण मी लिटरली व्हिज्युअल तयार करते मला जे पाहिजे ते आणि तसंच्या तसं घडताना पाहते माझ्या रियालिटीमध्ये सुद्धा. सो इतकं भारी आहे. मग ते सगळ्या गोष्टींमध्ये करते जे जे पाहिजे त्याच्यासाठी. कधी कधी अनकॉन्शियसली पण होत असतात गोष्टी त्याच्यातनं, चांगल्याच झाल्यात पण, कारण मी कायम पॉझिटिव्ह याच्यामध्येच आहे त्यामुळे तो काही विषय नाही झाला. पण हां, सो चक्रा हा विषय असाच आहे की त्या चक्रा मेडिटेशनमुळे मला 2 वर्षांनी माझी 2 वर्ष घेत असलेली गोळी बंद झाली. कारण मला ते एवढं जास्त व्यवस्थित झालं, बॅलन्स झाली सगळी. आणि आता असं सिच्युएशन असते की जे जे कलर ज्या ज्या चक्राचे आहेत ते मी बंद डोळे केल्यावर मला दिसतात आणि ते हील्ड आहे. आणि मग इंट्युशन्स म्हणतो आपण आज्ञाचक्राचं, त्या सहज येतात. म्हणजे मी कोणाला बोलायला भेटायला जाते तर त्याच्या आधीच मला समजून जातं की हे ह्या रिलेटेड आहे की काय असं वाटतं आणि ते समोरचा माणूस तेच बोलून जातो. हे एक होतं सहस्रार चक्र. ह्याच्यामधलं सांगायचं झालं तर मी जो फ्लोमध्ये बोलते ते त्या चक्रामुळे आहे की इट इज कनेक्टेड टू गॉड. सो दॅट इज गॉड्स एनर्जी. मी जे म्हणते मला माहिती नाही, मला म्हणजे मी बऱ्याचदा सगळीकडे बोलत असते, तर ते काय आहे तर ते पॉझिटिव्ह एनर्जीज मला हेल्प करत असतात कुठल्याही याच्यामध्ये. सो अगेन कमिंग बॅक टू एनर्जी असं म्हणायला गेलं तर ह्या एनर्जीमुळे मी एक पॉवरफुल एनर्जीला पण कनेक्ट झाले. जसं आपण बोललो ते स्वामी समर्थ. कारण जिकडे जिकडे ज्या ज्या लोकांना भेटते ते स्वामी समर्थांचे भक्त असतात. क्लायंट्स सगळे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. पॉडकास्टला जाते सगळे स्वामी समर्थांचं काही ना काही कोणाकडे तरी कनेक्ट आहेच आहे. आणि सगळीकडे हे मला कनेक्ट झालं आहे की ती एनर्जी मला कुठेतरी कनेक्टेड आहे. आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये पण गोष्टी बदलल्या आहेत आणि मी सोर्स झाली आहे ह्या गोष्टींचा. लोकांच्या आयुष्य बदलण्यासाठीचा सोर्स झाली आहे असं झालं आहे. ते एनर्जीमुळे आहे. अगेन म्हणजे त्या मेडिटेशनमधून मी तेवढंच केलं असं नाही, मी 3 वर्ष वेगवेगळ्या प्रकारची 2-2 तास मेडिटेशन्स केली आहेत. सो त्या वेगवेगळ्या ह्याच्यातून वेगवेगळे अनुभव आले, कॉन्शियस खूप झाले, आपोआप होतं. म्हणजे आता मी कुठेही गेले तर फोकस इतका जास्त असतो की मला एकदा ऐकलेलं परत ऐकायची गरज पडत नाही, एवढं डोक्यात फिक्स होतं, जे मला शाळेत वगैरे असताना नाही असायचं. नंतर हे झाल्यानंतर झालंय मला ते की आता एकदा वाचलं की मला परत नाही. समजून घेणं म्हणतात ना, ते समजायला लागलं याच्यामध्ये की समजून घेऊन परत करायचं. म्हणजे ते तेव्हा जर येत असतं तर असं मला आता वाटून जातं की अभ्यास करायला सोपं आहे हे काम, की खूप फोकस नाही होतात गोष्टी सगळ्या. पण तू केलेल्या मेडिटेशनची लिंक देऊन टाकायची का इनोटॉक्सच्या दर्शकांसाठी? हो चालेल की, मला काय, कारण युट्यूबवरच आहे ना ते, काहीच प्रॉब्लेम नाही. तू स्वामी समर्थांचं म्हणलीस ना, तर तुला कॉस्मोस्टार मीडिया हे चॅनल माहिती असेल, तिथे सोहम कुरुळकर जो त्याचा आहे, हो, त्यांनी अभिषेक दादा वैरागींचा एक एपिसोड केला होता. ओके. आणि अभिषेक दादा वैरागी हे सुद्धा स्वामी समर्थांची खूप डीपली कनेक्टेड आहेत. बर. तर त्यांनी त्यांची स्वतःची एक क्षमा प्रार्थना केली होती
आणि ती क्षमा प्रार्थना अशी म्हणजे ती ती पूर्ण क्षमा प्रार्थना आहेच युट्यूबवरती, पण ती प्रार्थना बेसिकली स्वामी समर्थांकडे आर्जव करते की माझ्या ज्या काही चुका झालेल्या असतील, कर्मानी असो किंवा सत्कर्मानी किंवा वाईट कर्मांनी, त्या सगळ्या तुम्ही त्याचं प्रायश्चित्त माझ्याकडनं भोगून घ्या आणि मग मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा. पण त्या प्रेयरमध्ये एक असा एक फिलिंग येतो की ती प्रेयर समजा परत परत केली तर त्याच्यानी बरेच निगेटिव्ह ब्लॉक्स जे कार्मिक ह्याच्यानी आलेले असतात तर ते कदाचित दूर होतील आणि त्याच्याने सुद्धा आयुष्य सुखकर होऊ शकतं. तर मला असा प्रश्न विचारायचा की या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जर्नीमध्ये अशी कुठली प्रेयर आहे का की ज्याच्यानी अशी निगेटिव्हिटी दूर होऊ शकते आणि लोकांचं आयुष्य बदलू शकतं? हो, नक्कीच. आणि जे मी नेहमीच सांगते परत की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आता हे झालं अध्यात्माशी रिलेटेड मंत्र झाला किंवा श्लोक झाला, तुम्ही जे प्रार्थना झाली, तर ते तर वर्क करतच, पण त्याच्याही पेक्षा फास्ट वर्क करणारी अशी होपोनोपोनो नावाची टेक्निक आहे जी मी प्रत्येकाला शिकवते माझ्या कोर्समध्ये सुद्धा. होपोनोपोनो ही एक हवाईयन टेक्निक आहे. हवाई US मध्ये डॉक्टर होते हे, तर त्यांनी हे निर्माण केलेली आहे असं आहे. तर त्यांनी फक्त ही 4 वाक्य वापरली आणि त्या मेंटल हॉस्पिटल पूर्णपणे बंद झालं. हां, 6 महिन्यात. अशी त्याची स्टोरी आहे. कुठली 4 वाक्य? हां, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. सो मला माफ कर, मला पुन्हा एकदा क्षमा कर, धन्यवाद, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर प्रेम आहे म्हणजे युनिव्हर्सवर प्रेम आहे. सो ही वाक्य स्वतःच्या मनात आपण जितकी जास्त कंटिन्युअसली रिपीट करू, जे काय होतं ना, जे स्वप्न आहे ते मिळत नाहीये, ते का मिळत नाही तर बॅक ऑफ द माइंड हे मला हवंय पण मी हे कसं मिळवू, हे 2 विचार आहेत. ते कसं मिळवूच्या जागी होपोनोपोनो असं सुरुवात करायची. मग तुम्ही जो पॉझिटिव्ह विचार करताय ना तो खरा व्हायला सुरुवात होतो. सो डिटेल मी सांगितलं, तर डीप सांगितलं याच्यामध्ये काय एक्झॅक्टली करायचं आहे. तुमच्या बॅक ऑफ द माइंड जे विचार चालू आहेत ते निगेटिव्ह आहेत किंवा आयुष्यभर घडलेल्या घटना आहेत, लोकांना तेच रिपीट करण्यात खूप इंटरेस्ट असतो. आणि मला येऊन सांगणारे सुद्धा, मी तुमच्याकडे खूप आशेने आले, मला असं झालाय प्रॉब्लेम, मला तसा झाला प्रॉब्लेमच रिपीट करत असतात. मला असं म्हणायचंय, मी सगळ्या पॉडकास्टमध्ये होपोनोपोनो सांगते, फक्त तेवढ्या 4 वाक्य कितीही त्रास होऊ दे, हिलिंग असतं, पूर्वजन्माचे पण संचित असतं, पूर्वजन्माचे पण विचार, थॉट्स, म्हणजे विचार म्हणजे आणि कर्म हे आपण सबकॉन्शियसली घेऊन आलेलो असतो आणि ते सबकॉन्शियसमध्ये असतात, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. मग ते बाहेर पडायला यातून मदत होते. आणि पहिले दिवस आपल्याला करायला त्रास होतो, माझ्या आयुष्यात काही फरकच नाही पडला असं म्हणतात लोक, पण थोडं 4 दिवस त्याच्यातनं कड काढावा लागतो, हे बोलत म्हणून म्हणत राहायची ही कंटिन्युअसली. म्हटल्याने काय होणार आहे, तुमचं हिलिंग होणार आहे. 1 दिवस म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये मॅक्झिमम, ज्यांना होत नाहीये त्यांच्यासाठी सांगते, 1 ते 2 दिवस मॅक्झिमम हिलिंग व्हायला सुरुवात होणार. पण ही 4 वाक्यच म्हणत राहायची? हो, बाकी काहीच म्हणायची गरज नाही. याला काही सायंटिफिक आधार आहे? हो, या 4 वाक्यांमध्ये हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी आहे जगातली. त्यामध्ये तुमच्यातली आणि तुमच्या आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जी पूर्ण निघून जाते. आता त्यांनी काय केलं होतं, तर त्यांना, ते सायकॅट्रिस्ट डॉक्टर होते, मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना अपॉइंट करण्यात आलं होतं. आणि मग त्यांना असं झालं की मग आता कसं करू, म्हणून त्यांनी न बघता, न बोलता, कोणतीही शॉक ट्रीटमेंट न देता, कोणत्याही प्रकारचं मेडिसिन न देता पूर्ण हॉस्पिटल 6 महिन्यामध्ये बंद केलं. म्हणजे काय, त्या लोकांच्या फाईल्स हातामध्ये घेतल्या, त्यातल्या वाक्य वाचून, त्यांची हिस्ट्री असते ना, ती वाक्य वाचली आणि ते वाक्य वाचून त्यांच्या मनात जी भावना निर्माण झाली ती त्यांनी हील केली, स्वतःच्या मनातली, दुसऱ्यांच्या नाही, स्वतःच्या मनातली. ती वाक्य वाचून, आता समजा आपण फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, ह्याच्यामध्ये डीप असं जातोय आपण, तर त्याच्यामध्ये माझ्या मनात काहीतरी निगेटिव्ह विचार चालू आहेत. आता एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात होईल का असा विचार चालू आहे, किंवा समजा घर घ्यायचंय पण घर होईल का, हा विचार मी सोडून देते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ह्या पद्धतीने म्हणल्यामुळे तो निगेटिव्ह विचार निघून जातो. होईल का हा आपला संशय आला,
त्यामुळे ती गोष्ट होण्यापासून लांब गेली. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली मला घ्यायचंच आहे म्हणता तेव्हा ते होऊनच जातं, आणि जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही 1000 विषय काढता तेव्हा ते होतच नाही. म्हणजे या 2 गोष्टी. एखादी गोष्ट फसली तर हां बरोबर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. पहिले सगळ्यात म्हणायचे मी माझ्या भावनांची जबाबदारी घेते, कारण माझ्याच भावना आहेत ना सगळ्या. मी मनातल्या मनात विचार करते, माझ्या भावना आहे. सो मी माझ्या भावनांची जबाबदारी घेते. आणि त्यानंतर म्हणायचं आहे की मला पैसे मिळत नाही आहेत, ही भावना रिलीज, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही निगेटिव्ह भावना मला काढून टाकायची आहे. माझे पैसे अडकलेले आहेत. बऱ्याच लोकांचा हा एक प्रश्न असतो, ह्याला देऊन ठेवले, त्याला देऊन ठेवले, दिले तुम्हीच ना, मग त्याच्यावर रडायचं काय एवढं? तुमच्या विचाराने दिले असतील ना, कधीतरी येतील वापस या ह्याने. बरं मग आता गेलेत तर मग त्याच्यासाठी असा विचार असला पाहिजे की त्या माणसाकडे पैसे येऊ देत, म्हणजे तो मला देईल, तोच इतका श्रीमंत होते. एक्झॅक्टली, येऊन देऊनच टाकेल. हा, आणि असं झालंय माझ्या सेशन्स मध्ये रिसेंटली. सांगशील एखादा एक्झाम्पल? हो येस, नक्कीच. तर एक आहेत, त्यांचं बिल्डरला त्यांनी 50,000 रुपये, सॉरी 50,000 नाही, बिल्डरकडे त्यांनी पैसे भरले होते फ्लॅटसाठी. 10 वर्षांनी ते पैसे वापस आले 10 दिवसाच्या सेशनमध्ये. वाव. सो दॅट वॉज अ हिलिंग. म्हणजे त्यांनी होपोनोपोनो केलं होतं त्या माणसाचं नाव घेऊन. ही होपोनोपोनो प्रेयर ही हेल्थ इश्यूज साठी सुद्धा वापरता येते? हो अगदीच. कशी वापरायची? आता हेल्थ इश्यूज आता तुम्हाला ते एक्झाम्पल्स पण सांगते. रिसेंट खूप मस्त मस्त रिझल्ट्स आहेत त्याच्यासोबत सांगते, म्हणजे ते सोपं पडेल करणाऱ्यांना सुद्धा. सो सगळे हेल्थ इश्यूज हे भावनांमुळे होतात, अडकलेल्या भावनांमुळे होतात. हे सगळ्यात पहिली गोष्ट. खूप डीप, पण ते खूप डीप असतात. म्हणजे काय, मी एकदा म्हटलं की झालं असं नाही. कोणत्याही गोष्टीला पेशन्स पाहिजे. मी एक 5 मिनिटं म्हणणार, मग मला रिझल्ट मिळाला पाहिजे, अशा ह्याच्यामध्ये कोणी जाऊ नये. कारण त्याला खरंच साधना गोष्टी म्हणजे मनापासून करायची गरज आहे. लगेचही होतं बऱ्याचला. आत्ताच्या करंट त्याच्यामध्ये किडनी स्टोन रिलीज झाला. एकाच्या हजबंडचा किडनी स्टोन दिसून आला होता, पण 2 होते, त्यातला एक रिलीज पण झाला. करता करता तिने पूर्ण दिवस होपोनोपोनो केलं होतं. कंटिन्युअसली चॅन्टिंग, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे कंटिन्युअस 24/7. रिपोर्ट्स काढायला गेले होते तेव्हापासून विचार दुसरे नकोत, काय होणार कसं होणार ह्याच्यात आपण जातो ना. त्याऐवजी त्यांनी फक्त हे म्हणायला सुरुवात केली, एक रिलीज पण झाला एक. म्हणजे विचारांचं खूप मोठं काहूर समजा मनामध्ये झालं, हो, तर त्या हेल्थ इश्यूला त्यांनी काढून सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू असं चॅन्ट करत राहिले. बरोबर. आणि कदाचित आता थोडंसं बिलीव्ह होत आहे, कारण की आपल्या संस्कृतीमध्ये मंत्र चॅन्टिंगला सुद्धा खूप महत्व आहे. म्हणजे आमच्याही पॉडकास्टवरती परत त्याच एपिसोडकडे मी दर्शकांना वळवतोय खरं, की नमिता सप्रेजा आल्या होत्या. त्यांच्या गुरूंनी कोविडच्या वेळेला एक मंत्र दिला होता, त्याला धन्वंतरी मंत्र म्हणतात. त्या धन्वंतरी मंत्रांनी पाण्याला चार्ज करून ते समजा तुम्ही पाणी प्यायलं तर त्याचा तुमच्या हेल्थवर पॉझिटिव्ह इफेक्ट सुद्धा होऊ शकतो. मग ते समजा काम करतं तर ही हवायन प्रेयर सुद्धा नक्कीच काम करू शकत असेल, असा एक विचार आला. हो, पण हे तर आपण वॉटर बॉटल टेक्निक मध्ये पण करू शकतो. काय बरं? म्हणजे पाण्यावर जसं मंत्र म्हणतो ना तसंच ह्याचं आहे. म्हणजे सायंटिफिक हवंय, सायन्स हे आहे त्याच्या मागचं. तुम्ही जे म्हणाल, आता याच्या मागचं सायन्स सांगू तर मसारू इमोटो नावाच्या एका शास्त्रज्ञांनी पाण्यावर प्रयोग केला. त्यांनी 2 ग्लास घेतले, एका ग्लासवर पॉझिटिव्ह लिहिलं आय लव्ह यू, एका ग्लासवर निगेटिव्ह लिहिलं आय हेट यू. ते फ्रीझरमध्ये ठेवले. तुम्ही नुसते पण ठेवू शकता, आपल्याला बघायचं असेल तर फ्रीझरमध्ये ठेवा. आणि त्यांनी नुसते ठेवले होते. आणि 2 दिवसांनी त्यांनी त्यातला पाण्यातला ड्रॉपलेट घेतला आणि मायक्रोस्कोप खाली बघितला. आय लव्ह यूच्या ठिकाणी सुंदर डिझाईन होती, आय हेट यूच्या ठिकाणी गटाराचं जे पाणी असतं तशी डिझाईन होती. आणि हे आहे गुगलवर सगळे अवेलेबल, सगळ्यांनी बघू शकता. हे सायंटिफिक झालं पाण्याबद्दलचं. पृथ्वीवर 70% पाणी आहे, शरीरात 70% पाणी आहे. सो इथे असं हे होतं की तुम्ही जे बोलता, जे वाक्य बोलता, मॅनिफेस्ट होतं, कारण पाण्याच आहे ना. सो जर वेळ आपल्याला मिळाला तर मी एक बॉटल दाखवीन जी माझ्या पर्समध्ये आहे. त्याच्यावर मी अशी वाक्य लिहिली आहेत, पॉझिटिव्ह वाक्य, की मी हेल्दी आहे, मी जे विचार करते ते माझ्या आयुष्यात खरे होतात, मी रिच आहे,
असं लिहून ती बॉटल तयार केलेली आहे मी, आणि त्यात पाणी रात्री भरून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीपासून मी प्यायले पाणी ते, आणि ते पितानाचं फिलिंग सुद्धा दरवेळी आणलं. तसंच होणार आहे आयुष्यामध्ये. हा खूप छान पॉइंट काढलास. म्हणजे जसं वॉटर बॉटल टेक्निक मध्ये तू लिहून ठेवल्यात ही वाक्य जी तुला हवी आहेत ती पॉझिटिव्ह स्टेटमध्ये तू लिहून ठेवली. असं मी खूप जणांच्या घरी बघितलंय की ते अफर्मेशन्स प्रॅक्टिस करतात किंवा त्यांच्या घरी भिंतीवरती खूप छान पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिलेले असतात किंवा अफर्मेशन्स रोज म्हणतात. पण अफर्मेशन्स ते म्हणत असतात, करत असतात, पण आयुष्यात काय फारसा बदल घडत नसतो. मग खरंच ही अफर्मेशन्स काम करतात का, असा प्रश्न आहे. म्हणजे ते मला पण असंच होतं, लोक येऊन मी काय अफर्मेशन करू, मी असं करू का, मी तसं करू का. फिलिंग महत्वाची आहे, अफर्मेशन नुसती नाही. माझी सगळ्यात पहिली लिहिलेली अफर्मेशन खरी नाही झाली, कारण की मी नुसतीच वाचायची ती, आणि मला त्यातला रिझल्ट आता फरक कळतो ना, की मी कशी नुसतीच वाचायची आणि आता मी किती मनापासून बोलते. मी थोड्या दिवस माझं अफर्मेशन खरं झालेलं, 10,000 फॉलोअर्स पूर्ण झाले. किती दिवसापासून मी लिहिते ते अफर्मेशन. माझी प्रॅक्टिस आहे लिहावं, म्हणजे मी लिहिते, म्हणजे कारण आधी वाचायचे मी, पण ते मनात जाण्यासाठी लिहून जास्त इफेक्ट होतो असं मला वाटतंय. त्यामुळे मी काही अफर्मेशन्स रोजच्या रोज लिहिते सध्या, आणि दॅट इफेक्ट्स अ लॉट. माझ्या इन्कमवर सुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम आहे. दर महिन्याला मी एवढे रुपये कमावते. दर महिन्याला मला इंस्टाग्रामवर 10,000 फॉलोअर झालेत आता माझे. आता 1,00,000 होणार आहेत. हे पण म्हणजे हे माझं अफर्मेशन आहे. हे लिहून ठेवलंय. सो बेसिकली हे जितकं पॉझिटिव्हली, कारण मी फील करते ना ते का मला हवंय, ते माझ्या आयुष्यात हवंय म्हणजे होणारच आहे. एक अमेझिंग आयडिया आली. म्हणजे मगाशी म्हणलीस आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, त्याच्यामध्ये थँक्यू हा सुद्धा एक शब्द आहे. तर काही जण असंही म्हणतात की ग्रॅटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, तर थँक्यू मध्ये ग्रॅटिट्यूड आलं, कृतज्ञता आली. बरोबर. आणि कृतज्ञता ही अशा गोष्टींसाठी ज्या आपल्याकडे ऑलरेडी आहेत असं ते म्हणतात. हो बरोबर. म्हणजे आमच्या चॅनलवरती डॉक्टर मेहता जे आले होते, त्यांच्या मॉर्निंग प्रॅक्टिसमध्ये त्यांनी सांगितलं की वन ऑफ द फर्स्ट प्रॅक्टिसेस इज की ते ग्रॅटिट्यूड सगळ्यांना सांगतात. आणि त्यांनी तर सांगितलंच, पण आपल्याकडे तसे संस्कृत श्लोक पण आहेत की कराग्रे वसते लक्ष्मी आपण म्हणतो. बरोबर. ज्याच्यानी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. बरोबर. ही कृतज्ञता खरंच महत्वाची असते का या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सायन्सनी? हो हो हो, ही पण महत्वाची आहे. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी मीच केल्यामुळे मला खूप चांगल्या पद्धतीने बोलायला सुद्धा मजा वाटते. कारण माझ्या सुरुवातीच्या काळात सुद्धा मी हे रेग्युलर, म्हणजे अजूनही करतेच मी, पण रेग्युलर तेव्हा मी खूप मनापासून चालू असायचं की मी तेव्हा ग्रॅटिट्यूड सकाळी उठले की पहिल्यात मला आजचा दिवस दिसला ह्याच्यासाठी थँक्यू. हा माझा सगळ्यात पहिला होता. उठल्या उठल्या बोलायचं मनातल्या मनात की आजचा सूर्य दिसतो याच्यासाठी थँक्यू. मी अर्ली मॉर्निंग असल्यामुळे सूर्यानंतर बोलायचे, मी आधी नुसतंच आहे. त्यानंतर माझ्याकडे वेळ असायचा, माझे कोच होते त्यांचा क्लास असायचा, मी खाली सूर्यप्रकाशात फिरायला जायचे आणि त्या ग्रॅटिट्यूड वॉक करायचे बेसिकली. म्हणजे त्या वेळात पूर्ण वेळ ग्रॅटिट्यूड देणं माझ्या जवळच्या लोकांना, आई वडील बहीण भाऊ, अजून जवळचे नवरा बायको किंवा सासू सासरे किंवा मुलं आपली, हे सगळी लोक, आपल्या जवळचे लोक, मित्रमैत्रिणी, ज्यांच्या ज्यांच्या आपल्या आयुष्यात इम्पॅक्ट आहे चांगला, त्या सगळ्यांना थँक्यू हे मी कायम म्हणत आली. आणि तसं तसं माझी रिलेशन सगळी चांगली होत गेली हे मी पाहिले. कारण जे आहे त्याला मी थँक्यू म्हणत गेले. घर आहे, गाडी आहे, दागिने आहेत, घरात कामाला बायका आहेत, सिक्युरिटी गार्ड आहे, कार आहे, म्हणजे सगळं काही आहे. जे सगळे आहे त्याला सगळ्याला थँक्यू. आता ही फ्रिक्वेन्सी काय झाली, हॅपी व्हॅली फ्रिक्वेन्सी झाली. ह्याच्याजवळ बरोबर मी सोबतच मला जे हवंय त्याला थँक्यू म्हणायला सुरुवात. हे 10 म्हटले की मला हवंय त्याला पण थँक्यू म्हणायचे मी. म्हणजे जसं घर आहे, गाडी आहे, तसं मी फेमस कोच आहे, तसं माझे पॉडकास्ट खूप व्हायरल होत आहेत, माझे इंस्टाग्राम एवढे रील्स आहेत, इंस्टाग्रामवर एवढे फॉलोअर आहेत, फेसबुकवर एवढे आहेत, माझे 2 बुक्स रिलीज झालेत. मग हे सगळे मी त्याच्याबरोबर थँक्यू म्हणायचे. असं करता येऊ शकतं का? म्हणजे आता तू बोलताना एकदम मनामध्ये आलं, युट्यूब वरती खूप अशी छान सुदिंग असं म्युझिक असतं, म्हणजे कामिंग मेडिटेशन म्युझिक म्हणतात, बुद्धा मेडिटेशन म्युझिक, कदाचित होपोनोपोनो प्रेयरचे पण म्युझिक नक्की असतील. आणि तुझी आता म्हणलीस की होपोनोपोनो प्रेयर एक झाली आणि त्याच्यानंतर आपण ग्रॅटिट्यूड बद्दल बोललो की ग्रॅटिट्यूड द्यायचं. तर समजा 15-20 मिनिटं जस्ट त्या, म्हणजे एक प्रॅक्टिस म्हणून ही चालेल का की होपोनोपोनो आधी करायचं कानात म्युझिक लावून? तसंही आपण वॉकला जातो, ग्रॅटिट्यूड वॉक तू छान म्हणलीस, तर मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा कानामध्ये लावून होपोनोपोनो प्रेयर करायची आणि ती प्रेयरचा व्हिडिओ तिथे संपला की मग ग्रॅटिट्यूड चालू करायचं 2 hour
जसं तू सगळ्या म्हणालीस, गोष्टींमध्ये. सगळ्यांसाठी. हो आणि ज्या गोष्टी आहेत हा त्याला अफर्मेशनच्या रूपात म्हणून टाकायचं. हो ही प्रॅक्टिस करू शकतो का आपण, त्याचा उपयोग होईल? हो हो अगदीच अगदीच होऊ शकतो आणि होतोच. म्हणजे त्याच ह्याच्यामध्ये त्या ग्रॅटिट्यूड वॉकमध्ये मला एक सुंदर कल्पना सुचली मनामध्ये आणि काही प्रमाणात ती आता सुरू पण झाली खरी व्हायला, की असं काहीतरी माझ्याकडनं व्हायला पाहिजे की माझ्या एनर्जीत आल्यावर लोक बरी झाली पाहिजेत. असं तेव्हा मला डोक्यात आलं होतं. का आलं होतं मला माहिती नाही, पण आय कॅन सी नाऊ मी जे प्रॅक्टिसेस सांगते ते करून लोक बरी होत आहेत. म्हणजे असं किडनी स्टोन आहे, अजून एक जण आहे ज्याला बसता येत नव्हतं, 10 दिवसाच्या कोर्समध्ये बसायला लागला, मांडी घालून बसता येत नव्हतं. अजून एक PCODचा त्रास, तो पूर्णपणे नाहीसा झाला. 4 वर्षापासून PCODचा त्रास होता. या प्रॅक्टिसेसने हिलिंग झालं, एनर्जी क्लिअर झाली, त्याच्यामुळे झालं. आणि असाच एनर्जी रिलेटेड एक्सपिरियन्स मी कुठे घेतला तर श्री श्री रविशंकरांच्या आश्रमामध्ये गेले होते. माझ्या समोर एक जण व्हीलचेअरवरला होता, त्यांनी फक्त नमस्कार केला हात लावून. श्री रविशंकरांनी त्यांना ब्लेसिंग्स म्हणून आशीर्वाद दिला, ते उठून उभे राहिलेले मी बघितलेत. श्री श्री रविशंकरांचा एक लहान मुलांसाठी सुद्धा इंट्युइटिव्ह प्रोसेस म्हणून खूप छान प्रोग्राम आहे. हो आणि त्याच्यावरचा एक छोटासा व्हिडिओ मी बघितला होता. आणि तिथे श्री श्री म्हणाले की हमारे तो मन में आने की बात है, मन में आता है और वो हो जाता है. येस असं ते म्हणलेले. त्या तुझे म्हणलीस आता तो एक्सपिरियन्स तो खरंच झाला असेल ह्याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. मी समोर बघितला तेव्हापासून तर मला असं झालं की वाव, हे काहीतरी खूपच भारी आहे. म्हणजे मी हे आधी कधी बघितलंच नव्हतं, असं होऊ शकतं, इतपत झालं. इंट्युशन कोर्स माझ्या मुलीकडनं करून घेतलाय मी. पण ही पण सकारात्मक इंटेन्शन झालं ना, म्हणजे जे तुला वाटतं की माझ्या फ्रिक्वेन्सी फील्डमध्ये येऊन, माझ्या एनर्जी फील्डमध्ये येऊन लोकांनी बरं व्हावं. हो, तर ही तुझं पण इंटेन्शन त्याच्यामध्ये आहे ना. मग सकारात्मक इंटेन्शन आहे. तो फायदा झाला. हो आहे ते आहेच. पण आता थोडंसं पुढे गेलो तर लेटेस्ट आपण ग्रॅटिट्यूड वॉक केला आणि अफर्मेशन्स केले, पण सगळं मॉर्निंग वॉक करून आपण गाडीमध्ये बसलो आणि ऑफिसला जायला निघालो. आणि ऑफिसला जायला निघालो की खूप सारा ट्रॅफिक आला. आणि ट्रॅफिक मध्ये आला की बस मग काय, मग वेळेवर पोचायचं असतं, मीटिंग साठी पोचायचं असतं, आणि मग मनामध्ये सगळे निगेटिव्ह थॉट्स आले. सकाळी केलेली प्रॅक्टिस सगळी वाया. किंवा ऑफिसमध्ये गेलो, बॉस चिडला, अरे कालचं काम झालं नाही, मग वाया. मॉर्निंग मीटिंग झाली, अनेक गोष्टी आल्या. एखाद्या कस्टमरचा कॉल आला, अरे एखादं माझं डिलिव्हरेबल कुठे, परत सगळी केलेली प्रॅक्टिस वाया, कारण की तू फिलिंग्सला महत्व दिलं. हो, म्हणूनच मी म्हणते बॅक ऑफ द माइंड तुम्ही जे विचार करता आहात त्याच्याऐवजी हो पोनो म्हणा. मी माझ्या ऑफिसमध्ये जॉब, म्हणजे IT मध्ये जॉब करत होते तेव्हाही ही प्रॅक्टिस करून बघितली आहे. माझा एक मॅनेजर होता, तो एक दिवशी येऊन काहीतरी वेडवाकडं बोलून गेला, दुसऱ्या दिवशी येऊन सॉरी म्हणून गेला, कारण मी ओपन केलं होतं. पण हे फिलिंग शिफ्ट कसे करायचे? कारण की जेव्हा आपण त्या मोमेंट मध्ये असतो की नाही, ऑफिस मधलीच आपण बघू, एखादी मीटिंग चांगली नाही झाली, आपण त्या मोमेंट मध्ये असतो, किंवा एखादा तू मगाशी म्हणलीस तसं कस्टमर पैसे देत नसतो, किंवा डिलिव्हरेबल लेट झालेलं असतं, कॉमनच गोष्टी होतच असतात. तर त्याच्याने अफेक्ट झाल्या ते फिलिंग शिफ्ट कसं करायचं? होता असा टाइम फॉर डबल हॅपीनेस म्हणायचं. टाइम फॉर डबल हॅपीनेस म्हणायचं. टाइम फॉर डबल हॅपीनेस. कधी कधी चुकीच्या गोष्टी घडतात. ऍक्च्युली टाइम फॉर डबल हॅपीनेस म्हटल्यानंतर, हे माझ्या मेंटरचं वाक्य, अगेन असं काही हे नाही, हे म्हटल्यानंतर जी गोष्ट बिघडलेली ती परत सरळ होते. हे मी बऱ्याचदा बघितलंय. एक्झाम्पल दे, कसं वापरायचं? आता समजा मी एक मीटिंग केली आहे आणि ती सक्सेसफुल नाही झाली असं मला वाटतंय, त्याचे टाइम फॉर डबल हॅपीनेस जो होना था वो हो गया, जाऊ दे आता मला पुढे जायचंय ह्याच्यातनं, असं जर म्हटलं तर ऍक्च्युली जर तो माणूस नाही म्हणला असेल काही प्रपोजलला, तोच माणूस थोड्या वेळाने फोन करून हो म्हणतो. आणि हे झालंय माझ्याबद्दलही. सो ह्याला असा उपयोग होतो त्याचा, की जर नाही होते तर त्या ठिकाणी सोडून द्यायला शिकायचं. त्या ठिकाणी की नाही आता ते आपल्या हातात, जाऊ दे ना, आपण पुढच्या वेळी प्रयत्न करू, असं म्हणून करायला सुरुवात केली की ऍक्च्युली ती बॅकफायर होतं. म्हणजे हवं ते मिळतं इमिजिएटली. थोड्या वेळाने म्हणजे पूर्ण विसरून जायचं की जाऊ दे, झालं ते झालं, थोड्या वेळाने ते बॅक येतं. डॉक्टर हॉकिन्स नावाच्या एका सायंटिस्टनी याच्यावरती खूप रिसर्च केला होता, आणि त्या रिसर्चमध्ये त्यांनी एक ग्राफ काढला होता की वेगवेगळ्या फिलिंग्स
ह्या फ्रिक्वेन्सी वाईज कशा खालपासून वरपर्यंत आहेत आणि ते सगळे कलर त्यांनी चक्राचेच दिले होते, म्हणजे याचा सगळा बेस चक्राचा दिला होता. तर त्याच्यामध्ये अँगर, शेम, फिअर, गिल्ट हे जे सगळ्या फ्रिक्वेन्सीज होत्या ह्या सगळ्या लोअर फ्रिक्वेन्सीज आहेत. आणि त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन, लव्ह, हॅपीनेस, ग्रॅटिट्यूड ह्या सगळ्या हायर फ्रिक्वेन्सीज आहेत. तुझे म्हटलीस टाइम फॉर डबल हॅपीनेस, माझ्या मनामध्ये खरं तर आईस्क्रीम आलं की जाऊन आईस्क्रीम खाऊन यायचं टाइम फॉर डबल हॅपीनेस म्हणून. पण खरं तू तर तिकडची एनर्जी शिफ्ट करतेस आणि जे तुम्ही लोअर जायला लागता इमोशनल स्केल मध्ये सडनली तुम्ही हॅपीनेस मध्ये शिफ्ट करताय. त्याच्याने सुद्धा कदाचित फरक पडत असेल. पडतो. हो, त्याच्याचमुळे होतो फरक ऍक्च्युली, की आपण आपल्या मनातूनच फिलिंग शिफ्ट करून टाकतो की नाही झालं तर नाही झालं, ठीक आहे. एखाद्या वेळ होतं, माणूस होता, पण शेवटी सगळी माणसंच आहेत इथे पृथ्वी तलावर. सो कोणीतरी पुढे कोणीतरी मागे, कधीतरी काहीतरी पुढे मागे होतच असतं. सो जे घडतंय त्याला ऍक्सेप्ट केलं तर आपण उलट पुढे जायला मार्ग मोकळा करतो. बरोबर. आणि जेवढं धरून ठेवतो तेवढं अडकून राहतो, तेच फिलिंग राहतात. हो, आणि म्हणून ते जॉब न मिळण्याचे जे त्रास असतात ना लोकांना, त्याच्यामुळे कुठची तरी फिलिंग स्टक असते त्याच्यामध्ये. एखादा जॉब न मिळणं किंवा एखादा अवॉर्ड न मिळणं याच्यामध्ये असतं. हो. आता नेव्हिल गॉडर्ड नावाचा अजून एक असाच एक मनुष्य आहे जे म्हणलं होता फिलिंग इज अ सिक्रेट म्हणलं होतं. आहे. किंवा ते असं म्हणतात की फिलिंग ऑफ विश फुलफिल्ड मध्ये तुम्ही ते इमॅजिन करत राहा, म्हणजे कोरीव काम करत राहा की येस, ऍज इफ तुम्हाला तो जॉब मिळालाय ऑलरेडी, येस, किंवा अवॉर्ड मिळालाय, येस, आणि ते अवॉर्ड मिळाले तर तुम्ही ते अवॉर्ड कसं घ्याल, काय घ्याल. येस 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 म्हणजे ते व्हिज्युअलायझेशन, सगळं व्हिज्युअलायझेशन आहे, ते सगळं व्हिज्युअलायझेशन पण तथ्य आहे. हो, आता मी गेलं 1.5 वर्ष म्हणजे 2023ला मी माझ्या मार्केटिंग मेंटरशी जॉईन झाले, गोपाल कृष्णन. सो त्यांना जॉईन झाल्यापासून ते एक मेडिटेशन करून घेतात. जसं मी रेड कार्पेटवर चालतीये, त्याच्यानंतर मी हॉलमध्ये जाऊन बसतेय, माझं नाव घेतल्यावर मी स्टेजवर जाते आणि मग सगळे लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवत आहेत आणि मग माझे सगळे घरातले लोक कौतुकाने बघतायत माझ्याकडे, हे सगळं. आणि मग माझ्या आयुष्यात मी हे सक्सेस कसं मिळवलं ह्यासाठी मी मनातून ग्रेटफुल होते. आणि योग्य वेळी योग्य गोष्टी, योग्य माणसं माझ्या आयुष्यात कशी आली, त्यामुळे कसं झालं, या सगळ्या स्वरूपाचं मेडिटेशन त्यांनी करून घेतलं. 1 वर्ष झालं मी ते मेडिटेशन करते. माझं फर्स्ट अवॉर्ड मला मिळालं, हे सेम केलं मी. पुढच्या वर्षी नेक्स्ट घेणार आहे मी, हेच सेम करणार आहे परत. पण हे नुसतं बघितल्याने मिळालंय हे म्हणायचंय मला. मॅनिफेस्टच झालं. हो, मॅनिफेस्ट झालंय. मायकल फेल्प्स नावाचा एक मोठा स्विमिंगचा जो ओलिम्पियन आहे तो, तर त्यांनी पण ऑलिम्पिक रेकॉर्ड कसे काय सेट केले याच्यावरती त्यांनी लिहिलं होतं की त्यांनी फायनल रेस ऍक्च्युअली व्हिज्युअलाइज केली की कोणाबरोबर तो स्विम करतोय, कसं त्याला मिळालं. आणि एका रिसेंट पॉडकास्ट मध्ये मी असं ऐकलं की मोठा जो दिलजीत दोसांझ सारखा जो मोठा सिंगर आहे, तो पण लहानपणापासून असं व्हिज्युअलायझेशन करत राहायचा म्हणे. म्हणजे तुझ्या आता तुला अवॉर्ड मिळालं हे तू सांगितलंस, हे म्हणजे घडूच शकतं. पण याला सायंटिफिक बेसिस आहे का परत, म्हणजे आपल्या ब्रेन मधलं काही आपण सर्किटरी चेंज करतो का, काय होतं नेमकं? आपण सगळ्या गोष्टी पहिले व्हिज्युअलाइजच करत असतो. आता मी तुम्हाला सांगितलं एखादी गोष्ट, लाईक सूर्य उगवतोय, तर पहिलं काय आलं डोक्यामध्ये? उगवता सूर्य आला, दिसला ना, रंग आला, दिसला ना, ह्यालाच व्हिज्युअलायझेशन म्हणतात. आपले दर्शक कसं करू शकतील व्हिज्युअलायझेशन? त्यांना काय पाहिजे त्यासाठी सांग ना एखादा. ओके, प्रॅक्टिस. येस, सांगते ना. व्हिज्युअलायझेशन आता काय, कोणत्या सब्जेक्ट बद्दल सांगू? आपल्या मटेरियलिस्टिक हवे असलेल्या गोष्टींबद्दल, म्हणजे घर आहे, कार आहे. ओके, मनी. बेस्ट 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 मनी बद्दलच सांगू. सो पैसा हवा आहे ह्या विषयावर जेव्हा व्हिज्युअलायझेशन करायची वेळ येते तेव्हा डोळे मिटायचे आणि पैशाचा पाऊस पडतोय असं पाहायचं. तुम्ही करू शकता. डोळे मिटून पैशाचा पाऊस पडतोय असं बघायचं. तुमच्या अकाउंटमध्ये सारखे पैसे जमा होत आहेत, आकडे बदलत आहेत आणि ते वाढत आहेत आणि लाखाच्या पटीत त्याच्या पुढे जात आहेत असं पाहायचं. कंटिन्युअस मोबाईलवर नोटिफिकेशन्स येत आहेत की दिस अमाऊंट क्रेडिटेड, असे जो नोटिफिकेशनसाठी किंवा मेसेजसाठी जो ट्यून आहे तुमच्या मोबाईलमध्ये ती वाचते असं इमॅजिन करायचं. कारण सगळ्यांना माहिती असते आपापल्या मोबाईलची, ती वाचते आणि प्रत्येक वेळी एक वेगळी अमाऊंट असं व्हिज्युअलाइज करायचं आणि कंटिन्युअसली हे व्हिज्युअलाइज करायचं. एक 5-6 वेळा ती अमाऊंट क्रेडिटेड 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 असं हे करायचं आणि मग शांत श्वास घ्यायचे.
खूप सारा पैसा दिसला मला. तो ऍक्च्युअली दिसतो. हे मी रोज करते आणि मला खरंच रोज येतात. आता माझं त्याच्यासाठी सेट पण झालंय. अगदी पहिल्या दिवशीपासून यायला लागले असं नाही, पण कुठूनही येतात. ती नोट हातामध्ये घेऊन तुम्ही बघितली मनापासून प्रेमाने, रिलेशनशिप पैशाबरोबर निर्माण करणे असं म्हणजे जसं माणूस सुद्धा ना, माणसाबरोबर रिलेशनशिप आपण प्रेमाने निर्माण करतो. ते जे प्रेम असतं ते पैशाबरोबर आणलं की पैसा यायला लागतो. याच्यामध्ये एक छान पॉइंट तू आता म्हणलीस की कुठूनही तो पैसा येतो. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये 3-4 सोर्सेस असतील, हो, एकाच ठिकाणून यायला पाहिजे नाही. हे पण आपण ठरवतो मला कुठनं पैसा यायला पाहिजे. का ठरवताय? अबंडन्स जर म्हणतीये, येतील ना कुठनंही. आणि कुठच्या तुमच्या म्हणजे कुठच्या तरी आयुष्यात कोणीतरी देऊन ठेवलेले पैसे कोणाला तरी माणसाला, किंवा ना असं पण मी बघितलंय, ग्रॅटिट्यूड म्हणून पैसे आणून देतात. जसं मग एखादा नातेवाईक येऊन म्हणेल घे बाबा पैसे. हो, असं होतं. गिफ्ट म्हणून देऊन देतात. कारण प्रत्येकाच्या मनात तुमच्याबद्दलची एक वेगळी भावना असते. असं आता रिसेंट सिच्युएशनमध्ये माझ्या आयुष्यातच एक असं हे झालं होतं की मला असं वाटलं की मी एका माणसाला कमी पैसे दिलेत, तर मी त्याला जास्त देऊन आले परत जाऊन. मग ती माणसं वेगळाच विचार करत बसतात. पण माझी फ्रिक्वेन्सी ही होती त्याच्या मागची की मी सगळ्यांना देते, मग याला का मी कमी दिले, म्हणून मी देऊन आले सहज, बाकी काही नाही. कारण माझा पर्स्पेक्टिव्ह असा आहे की ज्या गोष्टीची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी द्यावेत, कमी करत बसू नये. त्या माणसाला आनंद होतो मनापासून, दिलेल्या माणसाला, ज्याला पैसे दिलेत. आणि म्हणजे रोजच्या कामांमध्ये ऍटलिस्ट भाज्या असू देत, रिक्षा असू दे, गाडी चालवण्यासाठी एवढे पेट्रोल भरायला लागतं, असे हे याला काही अर्थ नाहीये म्हणण्याला. ह्या कारण लागतं पैसे गेले ना, खरंच डेबिट झाले ना, डबल होऊन येते. वाटतं ना यार पैसे गेले आपले. मग तेव्हा कसं ती एक फिलिंगच झाली ना की गेले बाबा पैसे. हो, त्यावेळेस ती थँक्यू डबल होऊन येणार आहेत माझ्याकडे, ही प्रत्येक वेळी फिलिंग आणायची मनामध्ये. आता मी खर्च करताना भरपूर आहेत माझ्याकडे, असंच खर्च करते मी. याचे एक छान एक एक्झाम्पल होतं जे आता एकदम लक्षात आलं की तो एक्सपेरिमेंट होता पे इट फॉरवर्ड. म्हणजे हे अमेरिकेमध्ये झालेला एक्सपेरिमेंट होता. तर त्या व्यक्तीने काय केलं, त्या व्यक्तीने जेव्हा तो त्या ड्रायव्हिंगला गेला आणि ड्रायव्हिंगला घेऊन स्वतःचं मील, बर्गर मील मॅकडॉनल्ड्सचं घ्यायची त्याची वेळ आली आणि त्यांनी विचारलं पैसे किती. तर तिथे भरपूर लाईन होती मागे. म्हणून त्या माणसाने काय केलं की तो म्हणला माझे पैसे किती, तो म्हणला 500 रुपये. तर ह्यांनी 500 रुपये दिले. तो म्हणला मागच्याचे पैसे किती, तर म्हणला त्याचे 250 रुपये झाले, हे घे त्याचे पण, म्हणून देऊन टाकले. तर बेसिकली हा फिलिंग असं झालं की तो जेव्हा मागचा माणूस पुढे आला आणि खिडकीपाशी त्यांनी विचारलं की अरे माझे पैसे किती, तर त्याला अचानक आनंद असा झाला की अरे आपले पैसे त्यांनी देऊन टाकले होते. आणि मग त्या एक्सपेरिमेंटला नाव दिलं गेलं पे इट फॉरवर्ड. अशा व्यक्ती समजा आपल्या बरोबर ही गोष्ट घडली की त्यावेळेला आपले पैसे कोणीतरी भरून टाकले आणि आपल्या मागे अजून एक व्यक्ती असेल, तर कदाचित त्या पैशामुळे आपण मागच्याचे भरू. हो, असं होऊ शकतं. असल्यावर भरू शकतात लोक ना, असं हे आहेच की. तर याला ते हॅपी मनी असं त्यांनी त्याला म्हणलं होतं की हा पैसा चांगला पैसा आहे. किंवा भांडून ओरडून नेगोशिएट प्रचंड करून घेतलेला जो पैसा आहे तो सॅड मनी. कारण की तो त्या ह्याच्यामधनं आलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा काही संस्कार झालेले आहेत पैशामध्ये. हो, अगदीच. पैसे पण एनर्जीच ना. हो, एनर्जीच आहे. कारण अगेन ह्या सगळ्या गोष्टी माणसानेच बनवलेल्या आहेत. असं काही आपण म्हणतो की कुठून आल्या काय आल्या, नाही. त्याचं काहीतरी साधन हवं होतं आयुष्यामध्ये प्रत्येकाला की देवाणघेवाणीसाठी. आधी जमिनी बार्टर सिस्टीम होती, जमिनीच्या जागेत जमिनी दिल्या जायच्या किंवा धान्याच्या जागी धान्य दिलं जायचं, कपडे असं ते असायचं. तर त्याच्याऐवजी करन्सी आली आणि ती जगभरात आली आहे. आणि त्याला महत्त्वही माणसानेच दिलंय की ते जास्त असेल तर माणूस एकदम ग्रेट, ते नसेल तर माणूस एकदम कोणीतरीच आहे. मग शेवटी ती एनर्जीच आहे. आणि जसा विचार कराल तशी ती येत राहणार आहे तुमच्याकडे. पण पॉझिटिव्ह विचार असायला पाहिजे पैशाबाबत. म्हणूनच आणि तुमचे अडकले असतील तरी सुद्धा त्या दुसऱ्या ज्याच्याकडे अडकलेत त्याला पॉझिटिव्ह वाईब्स द्या, पैसे येणार. आतापर्यंतचे सगळे जे उपाय दिले ना, त्याच्यानंतर अजून एक गोष्ट अशी लक्षात येते की म्हणजे माझं असं स्वतःच होतं की जेव्हा मी एखादी गोष्ट लिहून काढतो ना, ती लिहून काढताना ती मनामधनं जेव्हा ती उतरत असते पेनद्वारा वहीवरती डायरीमध्ये, तर ती कदाचित जास्ती लक्षात राहते. किंवा आपण लहानपणापासून हे करतच आलोय. आणि त्याला आजकाल ते जर्नलिंग सुद्धा म्हणतात. खरं जर्नलिंगचा सुद्धा फायदा होतो का? हो, काही त्याच्यामधले काही एक्झाम्पल्स आहेत का?
येस, आता जर्नलिंगचा फायदा नक्की होतो, कारण आपण मनापासून लिहिलेलं असतं ना, म्हणजे लिहितानाच ॲक्च्युली आपलं मन त्याच्यात असतं, की मन लावून लिहायला लागतो आपण, जे काही आपल्याला हवं आहे त्या बाबतीत आपण डिटेलमध्ये लिहायला लागतो, आणि त्यामुळे त्या गोष्टी व्हिज्युअलाइजही होतात, त्यामुळे त्या गोष्टी रिॲलिटीमध्ये पण यायची सुरुवात होते, असं आहे. सो जर्नलिंग याचा अर्थ असा होतो की आपल्याला जी गोष्ट जशा प्रमाणात हवी आहे, जशा पद्धतीमध्ये हवी आहे, ती डिटेलमध्ये लिहिणे. बरं, एकदाच लिहायची असते, असं काही नाही की रोज लिहत बसायचं आहे, किंवा नाही, त्याला स्क्रिप्टिंग म्हणतात, एकदा लिहायची. आणि जर्नलिंग म्हणजे रोज आहे, बरोबर. सो जे आपल्याला पॉझिटिव्हली पाहिजे आपल्या आयुष्यात तेच लिहावं जर्नलिंग म्हणजे. मी रोजनिशी नाही म्हणत आहे, जर्नलिंग हा पूर्ण वेगळा प्रकार आहे, की मला माझ्या आयुष्यात काय काय गोष्टी झालेल्या हव्या आहेत ह्या डिटेलमध्ये लिहिणे, याला आपण जर्नलिंग म्हणू शकतो. मग त्यामध्ये चांगला चालू आहे दिवस माझा, मग मी माझ्या आयुष्यामध्ये काय काय काम सक्सेसफुली करू शकत आहे, किंवा मला काय करायचं आहे आणि त्याला कसे मार्ग मिळत आहेत, ह्या गोष्टी डिटेलमध्ये रोज लिहिणे. किंवा एखादी गोष्ट चांगली झाली आहे तर ती लिहून काढणे, कारण लिहून काढण्याने इन शॉर्ट काय आहे, चांगल्या गोष्टी लिहून काढणे, याला जर्नलिंग म्हणतो. चांगल्या म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह लिहून काढलं तर अगेन यू आर गोईंग इन टू डिफरंट झोन, असं आहे. तर तुम्हाला जे पाहिजे आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते लिहून काढायला सुरुवात करायची आहे. आणि इन शॉर्ट हेच आहे की एखाद्या गोष्टीबद्दल डिटेलमध्ये लिहिणं, याला जर्नलिंग म्हणतात. ओके, थोडक्यात ती परत ते फिलिंग आणि इमोशन्स जे आहेत तेच. सो सगळ्या टेक्निक्स जो आपण म्हणतो ते फिलिंग आणि इमोशन्स हेच आहे सारांश. बेटर यू कॅन फील इट, त्या गोष्टी मिळतच जातात. येस. माधुरी, लॉ ऑफ अट्रॅक्शननी रिलेशनशिप मधले इश्यूज, म्हणजे लेटस से नवरा बायकोंमध्ये समंजसपणा नसेल, इमोशनल हे नसेल, किंवा एखादा डिप्रेशन मध्ये असेल, किंवा मेंटल हेल्थ रिलेटेड, कारण की आजकाल आपण अशा जगात आहोत जिथे मेंटल हेल्थचे खूप इश्यूज आहेत. तर हे लॉ ऑफ अट्रॅक्शननी तू कधी तुझ्या कोचिंगद्वारा तू सॉल्व्ह केलेस का? हो, केलेत. सांगू शकतेस एखादा एक्झाम्पल? हो, आत्ताच्याच बॅच संपली, त्याच्यामध्ये एकाचा स्वतःचाच रिव्ह्यू होता. 10 दिवसाच्याच बॅच, म्हणजे माझं पहिलं जे सेशन आहे त्याच्यात. तर 10 दिवसात त्या डिप्रेशनमधनं पूर्ण बाहेर आल्या. जे काही त्यांच्या आयुष्यात चालू होतं असं त्यांनी प्रॉपर रिव्ह्यू दिला आहे, व्हिडिओ टेस्टिमोनियल आहे ते. सो मी कधीतरी ते पोस्ट करेनच आता. पण असं त्यांनी सांगितलं की माझ्या पूर्ण आयुष्यातलं डिप्रेशन निघून गेलं, एनर्जीज खूप वाढली, पूर्ण होप्स दिसायला लागले, जगायची इच्छा निर्माण झाली, गोष्टी वर्कआउट व्हायला लागल्या. वाव, किती मोठा शिफ्ट झाला असेल त्या व्यक्तीच्या आयुष्यात. अगदी अगदी अगदी. कारण मला प्रत्येक फोन जो येतोय ना तो असाच आहे की माझ्या आयुष्यात खूप बदल आहे, फक्त 10 दिवसात आहे, खूप ब्लेसिंग्स आहेत तुम्हालाही, आणि तुम्ही आमचं आयुष्य बदलले त्यासाठी सुद्धा. तुझा कोर्स कसा असतो? 10 दिवसाचा कोर्स असतो? हो, 10 दिवसाचा असतो. मी फर्स्ट लेवल अशी ठेवली आहे मी की सगळेजण करू शकतील. ओके. सो त्यासाठी कोचिंगसाठी सुद्धा लोक येऊ शकतात तुझ्याकडे? कोचिंगसाठी, 1-on-1 कोचिंगसाठी सुद्धा येऊ शकतात? हो, लिमिटेड आहे. लिमिटेड याच्यात येऊ शकतात. आपण आज खूप गोष्टी बोललो, पण असं समजा आपल्या इनोटॉक्सच्या दर्शकांसाठी आपण देऊ शकलो की त्यांनी डे टू डे बेसिसवरती खूप छान त्यांचं आयुष्य सेट करावं, तर असं काही आपल्याला रुटीन देता येईल का लोकांना, की सकाळी काय करावं, दुपारी काय करावं, झोपायच्या आधी काय करावं? येस, सांगते मी रुटीन. सो सकाळी उठल्यावरचं रुटीन असं असू शकतं की सगळ्यात आधी आपण ग्रॅटिट्यूड बोलायचे, 10 रॅन्डम ग्रॅटिट्यूड, जे काही आहे, जे काही हवं आहे त्या सगळ्यासाठी. सो सगळ्यात पहिलं ते, मग व्हिज्युअलाइज करायचं, मग एक 10 मिनिट एक्सरसाइज करायचं, आणि मग मेडिटेशन करायचं. हे रुटीन, हां, हे रुटीन करावं, याने मस्त रिझल्ट येतो, पूर्णपणे छान येतो. आणि दुपारच्या वेळी म्हटलं तर छोटी छोटी व्हिज्युअलायझेशन, काही सेकंड्सची, जसं मी पैशाचं सांगितलं ना, ते अगदीच 10 सेकंड 20 सेकंड असंच ते करण्यासारखं मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन आहे. सो मग ते तुम्ही करू शकता दुपारच्या वेळी. आणि असं थोड्या वेळाने 2-2, 3-3 तासांनी असं ते व्हिज्युअलायझेशन रिपीट केलं तरी चालतं, आणि विसरून जायचं ते. आणि दुपारच्या वेळी एवढंच ठीक आहे. रात्रीच्या वेळी अगेन झोपायला जायच्या आधी ॲफर्मेशन्स वाचायची, होपोनोपोनो,
हे ॲक्च्युली 2 वेळा केलं तरी चालण्यासारखं आहे, पण 1 वेळा तर नक्की करावं. झोपायला जाताना केलं, झोपही छान लागते. ज्यांना ज्यांना झोपायचा त्रास आहे त्यांनी नक्की करून बघा. खूप पीसफुल स्लीप आहे. खूप लोकांचे रिझल्ट्स आहेत तसं. शांत झोप लागते. सो रात्रीचं रुटीन सांगायचं झालं तर होपोनोपोनो, ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलाइज करत करत झोपायचं. होपोनोपोनो किती वेळा केलं पाहिजे? 108 हे स्टँडर्ड प्रॅक्टिस बोलते मी. 108 वेळा म्हणजे जपमाळाची असं. जपमाळासारखं. खरं तर बॅक ऑफ द माइंड कंटिन्युअस चालू ठेवा, ट्रिमेंडस रिझल्ट मिळतील. आणि काही गोष्टी समजा निगेटिव्ह गेल्या तर तू म्हणलीस तसं टाइम फॉर डबल हॅपीनेस. येस, कारण माणूस होत ना शेवटी कधीतरी जातातच. होत नाही हीच भावना काढून टाकायची आपल्याला मुळात. माधुरी, थँक्यू, तू इनोटॉक्स वरती आलीस आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन याबद्दल पूर्णपणे म्हणजे अक्षरशः हा मास्टर क्लास झाल्यासारखाच झाला, कारण की तू प्रॅक्टिसेसच देऊन टाकल्यास. हो. इनोटॉक्स वरती ना जो गेस्ट येतो तो एक 2 किंवा 3 शब्द देतो किंवा एखादी फ्रेज देतो, जेणेकरून जेव्हा आमचा गेस्ट हा पूर्णपणे व्हिडिओ बघेल आणि त्यांना समजा हा व्हिडिओ त्यांनी बघितला आणि आवडला तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये गेस्टनी दिलेले शब्द ते टाईप इन करतात, जेणेकरून आपल्याला कळतं की त्यांनी पूर्ण एपिसोड पाहिलाय. तर आज असं काय शब्द देता येईल किंवा काय फ्रेज देता येईल? जसं की महत्वाचं आहे आपल्या आयुष्यात पैसा. सगळ्यांनाच पैसा हवा असतो. सो मनाच्या हे मराठीत लिहून मनी MONEY असं इंग्लिशमध्ये लिहा, म्हणजेच मनात आलं की पैसा मिळतो. सो मनाच्या हे तुम्ही मराठीत लिहा आणि मनी MONEY असं इंग्लिशमध्ये लिहा, म्हणजे मनाच्या मनी. कारण की माधुरी ही वेल्थ कोच आहे, फायनान्स रिलेटेड कोच आहे आणि तिचा एक प्रोग्राम सुद्धा आहे 10x मनी नावाचा. तर मनाच्या मनी असं लिहा आणि येत्या दिवसांमध्ये तुमच्या घरी खूप खूप पैसा नांदू दे अशीच अपेक्षा. थँक्यू माधुरी. थँक्यू सो मच.